नमस्कार मित्रांनो, युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आता सर्व पालख्या वाऱ्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहे आणि सर्व वारकऱ्यांचे मन हे पांडुरंग भेटीस आतुरले आहे। आज मी आपल्यासमोर हाच पांडुरंग भेटीचा आणि आतुरलेल्या मनाचा विषय घेऊन आजची कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे आतुरले मन। पांडुरंगाच्या भेटीस आतुरले मन, पांडुरंगाच्या भेटीस आतुरले मन, पाऊले चालती पंढरीस झरझर, पाऊले चालती पंढरीस झरझर। मस्तकास चंदन विठ्ठलास वंदन, मस्तकास चंदन विठ्ठलास वंदन, पांडुरंग केंद्रस्थानी फुगडी रिंगण, पांडुरंग केंद्रस्थानी फुगडी रिंगण। हरि कीर्तनाने तृप्त होई मन, पुण्याईचा प्रसाद चालताना भोजन, पुण्याईचा प्रसाद चालताना भोजन। वाजे टाळ मृदुंग पांडुरंग भेटीस, वाजे टाळ मृदुंग पांडुरंग भेटीस, डोईवर तुळस मुखी नामाचे भजन, मुखी नामाचे भजन। हरिनामाचा गजर दुमदुमली ही पंढरी, हरिनामाच्या गजराने दुमदुमली ही पंढरी। भक्तीचा गोतावळा पाहून हरपले मन, पाहून हरपले मन। दर्शन मात्र क्षणात दुःख जाई विसरून, पांडुरंगाच्या दर्शनाने क्षणात दुःख जाई विसरून। पांडुरंग भेटीस आता आतुरले मन, पांडुरंग भेटीस आता आतुरले मन। भक्तीचाच पावसाळा, भक्तीचाच पावसाळा, स्तुती सुमनांच्या सरी, ओसंडे भक्तांचा हा पूर चंद्रभागेच्या ह्या तीरी, चंद्रभागेच्या ह्या तीरी। भिजून भक्तीत दुःख वाटे विरंगुळा, भिजताना भक्तीत दुःख वाटे विरंगुळा। भक्तीचा हा सोहळा दाटे आनंदाचा हा मेळा, दाटे आनंदाचा हा मेळा। आम्ही भाग्यवंत होई मनी हर्ष, होता पांडुरंगाचे चरण स्पर्श, होता पांडुरंगाचे चरण स्पर्श। जाई दुःख विसरून पांडुरंग भेटीस आता आतुरले मन, पांडुरंग भेटीस आता आतुरले मन। पाऊले चालती पंढरीस झरझर, वाजे टाळ मृदुंग पांडुरंग भेटीस, मुखी नामाचे भजन। आता पांडुरंग भेटीस आता आतुरले मन, पांडुरंग भेटीस माझे आतुरले मन, पांडुरंग भेटीस माझे आतुरले मन। तर मित्रांनो, आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा। अशाच रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत असाच पांडुरंग नामस्मरणाचा आनंद घेत राहा आणि वारीचा आनंद घेत राहा। तोपर्यंत हरी नामस्मरणात राहा। धन्यवाद।